हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आजचा व्लॉग थोडासा स्पेशल, थोडासा इन्फॉर्मेटिव्ह किंवा काइंड ऑफ तसा आहे. बिकॉज आजचा व्लॉग असणार आहे की हाऊ आय पॅक माय बॅग. बिकॉज इकडे युरोपमध्ये बजेटमध्ये ट्रॅव्हल करायचं तर यू नो की देर इज वन एअरलाईन ज्याच्यामध्ये रायनार म्हणून, की ज्याच्यामध्ये तुम्हाला एकच बॅग अलाउड असते आणि एका बॅगमध्ये तुम्ही विकेंडच्या ह्याच्यासाठी काय काय भरता किंवा मी जनरली काय भरते, वेर एज आय डोंट मिस आउट ऑन थिंग्स. सो ते या व्हिडिओमध्ये असणार आहे. आणि लिटरली मी आत्तापर्यंत ऑलमोस्ट युरोपमधल्या 20 कंट्रीज फिरून आली आहे. अँड दिस इज गोइंग टू बी माय लास्ट ट्रिप इन युरोप, जी व्हिएनामध्ये असणार आहे. सो आय एम प्रिटी एक्सायटेड आणि थोडीशी सॅड पण आहे. बिकॉज यानंतर मे बी मी इंडियामध्ये असेल. सो आय डोंट गेट दॅट मच चान्स टू रोम अराउंड, बट दॅट्स ओके. सो आता ही जनरली आय कॅरी दिस बॅग, जी एवढी बॅग आहे जी रायनारच्या साईजमध्ये बसते. आणि याच्यामध्ये मी सगळं काही कॅरी करते. तर या बॅगमध्ये ॲक्च्युली काय काय असतं ते मी तुम्हाला सांगते. द फर्स्ट थिंग विल स्टार्ट विथ अ क्लोथ्स. सो जर 2 दिवसाची ट्रिप असेल तर 2 दिवसांसाठी मी मोस्टली 2 आउटफिट. सो आता सपोज जर 2 दिवस असेल तर 2 आउटफिट या हिशोबाने की एक आउटफिट मी ऑलरेडी घालून जाते आणि एक आउटफिट एक्स्ट्रा, असे माझ्याकडे 2 आउटफिट असतात. सो आत्ता पॅक करताना मी सध्या एक जीन्स टॉप विथ एक्स्ट्रा टॉप आणि एक 1 पीस असं पॅक करते आहे. सो की म्हणजे इन केस जर मला परत रात्री कुठेतरी वेगळीकडे जावं वाटलं, सो त्यासाठी एक एक्स्ट्रा आउटफिट असला पाहिजे. त्यामुळे तो आउटफिट तसा आहे. देन जस्ट 2 डेज आहे. सो मी जस्ट 1 नाईट स्टे करते आहे म्हणून एक नाईटवेअर. अलॉंग विथ दॅट इनरवेअर्स. सो डोंट फॉरगेट टू कॅरी एक्स्ट्रा इनरवेअर्स. बिकॉज समटाईम्स पाऊस पडतो, काहीतरी होतं. सो आणि आपण तेवढं तिकडे ऑप्शन्स पण नसतात. बिकॉज जर बजेटमध्ये राहायचं तर तुम्ही आयदर हॉस्टेलवर असता, एअरबीएनबीवर असेल तर तुम्हाला ॲटलिस्ट तिथे गोष्टी मिळून तरी जातील, पण नॉर्मल ठिकाणी त्या मिळत नाहीत. सो त्यामुळे एक्स्ट्रा इनरवेअर कॅरी करायला विसरू नका. एक्स्ट्रा सॉक्स लागतात, म्हणजे मोस्टली मला तरी लागतं. सो आय जस्ट इफ आय एम गोईंग फॉर 2 days आय कॅरी 3 सॉक्सेस. सो जे याच्यामध्ये परफेक्टली बसून जातात. देन टॉवेल. हा काइंड ऑफ मोठावाला टॉवेल आहे. याच्यासोबत मी एक छोटा नॅपकिन पण कॅरी करते. बिकॉज खूप सारे हॉस्टेल्स तुम्हाला टॉवेल देत नाहीत आणि जरी हवे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला सेपरेटली परचेस करावं लागतं. मग तिकडे परचेस करण्यापेक्षा इट्स बेटर की आपण स्वतःचा टॉवेल कॅरी केला पाहिजे. सो हे झालं कपड्यांच्या बाबतीत. देन नाव इट्स टाईम की बाकी आपण म्हणजे बाकी काय गोष्टी कॅरी करते. तर आता मी या बॅगमध्ये मोस्टली माझं हे सगळं असतं. आणि एक माझ्याकडे छोटीशी हँडबॅग आहे जी झिपरवाली आहे. सो ती ॲज अ सेफ्टी बरी असते की झिपर आहे. सो आता मी जर ही बॅग मोठी बॅग कुठे जरी ठेवली, म्हणजे हॉटेलवर वगैरे ठेवली, तर माझ्याकडे ती छोटी बॅग असते. तर त्या छोट्या बॅगमध्ये काय असतं ते मी तुम्हाला दाखवते. स्टार्ट विथ ट्रॅव्हल अडॅप्टर. बिकॉज इकडे आपलेवाले चार्जर लागत नाहीत. सो हे खूप नेसेसरी आहे. आणि ॲक्च्युली जेव्हा तुम्ही घ्याल ना तर एवढा प्रॉपरली चेक करा की याच्यामध्ये तुमचा चार्जर फिट बसतो आहे, नाही तर मोस्ट ऑफ द ठिकाणी ते पडून जातात. सो डिव्हाइसला प्रॉपर चार्जिंग होत नाही. सो एकदा परचेस करायच्या आधी चेक करा की तुमचे डिव्हाइसेस याच्यामध्ये टाईटली बसत आहेत की नाही. देन चार्जर. डोंट फॉरगेट युअर चार्जर. बिकॉज विदाऊट फोन तुम्ही काहीच नाही करू शकत इकडे. बिकॉज लोकेशन फाइंड आउट करणं, पेमेंट करणं, बाकी कुठल्या गोष्टी विदाऊट मॅप तुम्ही काहीच नाही करू शकत. विदाऊट इंटरनेट इज नथिंग. फोन इज द ओनली सेवियर जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल. बिकॉज विदाऊट फोन आणि विदाऊट इंटरनेट ॲज अ सोलो ट्रॅव्हलर इट्स लाईक अ डिझास्टर. यू कांट इमॅजिन. मी लिटरली लक्झमबर्गमध्ये असताना माझा फोन डेड झाला होता आणि मी त्या दिवशी चुकून जी नवीन पॉवर बँक घेऊन गेली जी चालली नाही. सो मला 1 तास बसमध्ये फिरावं लागलं. बिकॉज लक्झमबर्गमध्ये पब्लिक ट्रान्सपोर्ट फ्री आहे. 1 तास बसमध्ये फिरावं लागलं जस्ट टू चार्ज माय फोन.
आता करणार काय, विदाउट फोन तुम्हाला लोकेशन मिळणं खूप अवघड पडतं, बिकॉज तुम्हाला कुठली बस घ्यायची आहे, कुठला रूट फॉलो करायचा, दॅट सगळं इन्फॉर्मेशन तुमच्या फोनमध्ये असते. देन आफ्टर लर्निंग दॅट लेसन आय ऑलवेज कॅरी 2 पॉवर बँक. सो माझ्याकडे एक जास्त पॉवरवाली पॉवर बँक असते आणि ही दुसरी. आणि जशा मी 2 पॉवर बँक कॅरी करते तसंच माझ्याकडे 2 फोन असतात. एका फोनमध्ये फुल इंटरनेट वगैरे सगळं असतं, एका फोनमध्ये मी ऑफलाईन मॅप ठेवते. इन केस जर एक फोन बंद पडला सो आय हॅव अ बॅकअप, की माझ्याकडे एक फोन आहे, सो आय कॅन फाइंड द थिंग्स, मे बी वायफायला कनेक्ट करून जरी इंटरनेट चालत नसेल तरी सो ते मॅनेज होऊन जातं. सो मी 2 फोन कॅरी करते, बट ऑनेस्टली 2 फोन कॅरी करायची गरज नाही आहे. जर तुमच्याकडे पॉवर बँक असेल and it's more than sufficient. Just don't forget to download the offline maps. First thing, make a list की तुम्हाला कुठल्या प्लेसेस बघायच्या. त्या प्लेसेस बघितल्यानंतर जस्ट गुगल मॅपवर जा, त्या लोकेशनला सेव्ह टू प्लेसेस टाकून द्या अँड देन डाउनलोड द ऑफलाईन मॅप. सो कसं होतं की इन केस जरी इंटरनेट नाही चाललं तरी तुमच्याकडे ऑफलाईन मॅप आहे, यू कॅन फॉलो द डिरेक्शन, बट फॉर दॅट यू नीड अ फोन. सो त्यामुळे पॉवर बँक इज मस्ट. आणि मला तसा एक्सपिरियन्स आला होता, त्यामुळे ॲज अ बॅकअपला मी 2 पॉवर बँक कॅरी करते. बट तुमच्या फोनची बॅटरी टिकत असेल, जर तुम्ही दिवसभर बाहेर असाल तर तुम्ही एका पॉवर बँकवर तुमचं काम होऊन जाईल. सो बट स्टील नीड टू पॅक दिस वे. देन दिस इज ॲक्च्युली माय सेवियर. म्हणजे आय कांट बिलीव्ह की विदाऊट दिस माझे फोटो कसे आले असते. लिटरली मला लोक मेसेज करतात की तू तर बोलते तू सोलो ट्रॅव्हल करतीये, मग तुझे एवढे चांगले फोटो कसे येतात. सो गाईज, दिस इज द रिझन की विथ दिस आय कॅन टेक अ गुड पिक्चर. ॲक्च्युली हा जो आहे हा तो माझ्या छोट्याशा एवढ्याशा पर्समध्ये हँडबॅगमध्ये बसून जातो. यू कॅन टेक दिस, यू कॅन कनेक्ट युअर फोन ओव्हर हिअर. आणि हा फुल एवढा मोठा, लिटरली माझ्या हाईटच्या ऑलमोस्ट याच्या एवढा तो हे होऊन जातो. अँड यू जस्ट नीड टू ओपन दिस वन, फिक्स इट समवेअर जिथे तुम्हाला हे करायचं आहे. आणि हा असा त्याचा रिमोट कंट्रोल आहे. सो यू जस्ट नीड टू टर्न इट ऑन अँड बाय ब्लूटूथ हा तुमच्या फोनला कनेक्ट होतो. आणि क्लिक केल्यानंतर तुम्ही पिक्चर्स वगैरे म्हणजे पिक्चर्स करू शकता, व्हिडिओ काढू शकता जस्ट ऑन 1 क्लिक. सो तुम्हाला लोकांना तिथे विचारत बसायची गरज नाही आहे की यार प्लीज माझा फोटो काढून द्या म्हणून. यू कॅन टेक युअर ओन पिक्चर्स. सो जर तुम्ही सोलो ट्रॅव्हल करत असाल तर दिस इज अ मस्ट थिंग. आणि तुम्हाला हे हवं असेल तर प्लीज कमेंट डाऊन, मी तुम्हाला याची लिंक शेअर करेल. आणि मी हे इंडियातनंच घेतलं आहे, असंही नाही की मी दुसरीकडे कुठनं घेतलं आहे. आय गॉट इट दिस फ्रॉम इंडिया, ॲमेझॉन. सो इफ यू आर ट्रॅव्हलिंग सोलो अँड इवन जरी तुम्ही अशा लोकांसोबत ट्रॅव्हल करता ज्यांना तुम्हाला तुमचे फोटो काढायला आवडत नाही, फॉरगेट इट, जस्ट गेट दिस वन. तुमचे खूप छान फोटो तुम्ही स्वतः काढू शकता. देन माझ्याकडे अपार्ट फ्रॉम दिस मी DJI कॅरी करते. सो त्याचं एक सेपरेट केबल असतो जस्ट टू चार्ज दॅट वन. आणि ही जी केबल आहे ही माझी लाईक काइंड ऑफ युनिव्हर्सल केबल आहे. सो मोस्ट ऑफ द ठिकाणी इन्स्टेड ऑफ म्हणजे फोनचं चार्जरच्या ऐवजी USB असतं. सो दिस USB हॅज लाईक 3 टाईप्स ऑफ पिन्स. सो माझं जे दोन्ही आयफोनचे जे चार्जर आहेत ते वेगळे आहेत, C आणि नॉर्मल आयफोनचं जो चार्जर असतं तसं. सो दोन्ही मी ॲट अ टाईम चार्ज करू शकते जेव्हा बसमध्ये असते. सो हे माझ्यासाठी खूप युजफुल आहे. देन आय कॅरी वायर्ड हेडफोन याच्यासाठी बिकॉज मला फोन दिवसभर लागतो. आणि प्रॉब्लेम कसा होता की जेव्हा तुम्ही ब्लूटूथ कनेक्ट करता तर ब्लूटूथसाठी तुमची सेपरेट काय म्हणतात चार्जिंग लागते किंवा सेपरेट तुमचं हे होतं, चार्जिंग डाऊन होतं त्यामुळे वायर्ड हेडफोन, बिकॉज मोठं याने तर तुम्ही लावू शकत नाही. कारण की कसं होतं की खूप वेळा मी एअरपोर्टवर जेव्हा वेटिंगला बसलेले असते तर मोस्ट ऑफ द टाईम मी तेव्हाच माझं व्लॉग एडिट करते, बिकॉज तेव्हा वेळ असतो आणि एअरपोर्टवर बसून काहीच करणार ना अजून अपार्ट फ्रॉम रोमिंग अराउंड ड्युटी फ्री. सो त्यामुळे मग मी हे कॅरी करते. माय हाऊस कीज, वॉलेट. सो या वॉलेटमध्ये नेहमी माझ्याकडे पासपोर्ट असतो,
इकडचं रेसिडेन्शियल कार्ड असतं, माझे तिकडचं एक डॉक्युमेंट असतं, आणि एक क्रेडिट कार्ड मी यात ठेवते जे माझ्याकडे एक्स्ट्रा आहे, आणि एक माझ्यासोबत पॉकेटमध्ये असतं की इन केस ते जरी हरवलं तरी माझ्याकडे काहीतरी आहे. अँड डोंट फॉरगेट टू कॅरी कॅश, किंवा खूप साऱ्या ठिकाणी तुम्हाला कॅश मागतात, त्यामुळे कॅश कधीही जवळ असलेली बेटर आहे. बिकॉज यू डोंट नो की समवेअर कधी पण तुम्हाला कुठेही कॅश लागू शकते. सो इवन तुमचं कार्ड चांगलं चालतं आहे, फोनमध्ये नेटवर्क आहे, स्टील यू कॅरी कॅश. आणि कॉईन्स पण कॅरी करा. कॉईन्स याच्यासाठी की तुम्हाला खूप ठिकाणी जेव्हा तुम्ही बोट राईड घेता किंवा काय हे घेता, तर यू नीड टू पे समथिंग लाईक अ टिप. आणि ॲज अ बजेट ट्रॅव्हल मला असे 10 युरो देणं ॲज अ टिप मला माझ्या असं मनातनं होत नाही. सो त्यामुळे मी नेहमी कॉईन कॅरी करते की बाबा समोरच्यालाही वाईट नको वाटायला, आणि आपण म्हणजे असं रूडवाली पण फिलिंग येत नाही बिकॉज यू पुट समथिंग. आणि टिप काय द्यायची हे टोटली तुमच्यावर डिपेंड असतं. सो मी हे देते, जर तुम्हाला जास्त पैसे द्यावेसे वाटत असेल तर तुम्ही नक्की देऊ शकता. देन दिस बॉटल. आता ही बॉटल मी का म्हणते ते सांगते. बिकॉज दुसऱ्या बॉटल कॅरी करणं म्हणजे ते खूप हेवी होऊन जातं. आणि मी काय करते की आता सपोज तुम्ही जेव्हा सिक्युरिटी चेक इनच्या जाता तुम्हाला पाणी न्यायला अलाउड नाही आहे. सो हे पाणी ते त्याच्या आधी मी टाकून देते आणि पुढच्या याच्यावर घेऊन येते. आणि जेव्हा मी रिटर्न येत असते सो त्यावेळेस असं होतं की माझ्याकडे सुविनियर्सचं वेट जास्त असतं, आणि त्याच्यामध्ये किंवा मी अजून तिकडनं जर काही गोष्टी विकत घेतल्या, सो देर आर फ्यू थिंग्स की मी जे इथे थ्रो करू शकते. आय कॅन थ्रो इट समवेअर, आणि याच्याऐवजी माझ्या 1-2 गोष्टी अजून बसतात. सो आय ऑलवेज कॅरी दिस वन. तुमच्याकडे अशी जर छोटी प्लास्टिकमध्ये याच्यामध्ये असेल तर तुम्ही ते घेऊ शकता. बिकॉज माझ्याकडे इथे खूप मोठीवाली होती, मला छोटी मिळाली नाही. सो माझ्याकडे असते तर मोस्टली मी तीही कॅरी केली, बट आय कॅरी दिस वन. बिकॉज इकडे सगळीकडे फाउंटन्स आहेत, आणि फाउंटन्समधनं तुम्ही पाणी भरू शकता, आणि प्रत्येक कंट्रीमधलं वॉटर इज ड्रिंकेबल. सो इन्स्टेड ऑफ पेईंग टू रेस्टॉरंट किंवा बाकी ठिकाणी जस्ट कॅरी द बॉटल, आणि प्रत्येक फाउंटनमधनं तुम्ही पाणी भरू शकता. देन आय ऑलवेज कॅरी फ्यू स्नॅक्स लाईक याच्यासाठी, बिकॉज खूप वेळेस व्हेजिटेरियन फूड नाही मिळत. इवन दो युरोपमध्ये खूप विगनची कन्सेप्ट आहे, बट आय नो हाऊ मच आय स्ट्रगल फॉर व्हेजिटेरियन फूड. म्हणजे मी जेव्हा आत्ता रिसेंटली गेले होते तिथे मी लंचला फक्त उकडलेला बटाटा खाल्ला आहे. बिकॉज पूर्ण याच्यामध्ये मीट, बीफ, कीप सगळे होते, आणि नाही खाल्लं जात माझ्याकडनं या सगळ्या गोष्टी. सो मी अशी आहे की नुसता बॉईल केलेला बटाटा खाते. सो दॅट्स वाय व्हेजिटेरियन फूड मिळणं खूप अवघड आहे, आणि भूक लागली तर ॲट अ टाईम काहीतरी पाहिजे. आणि मी म्हणजे सपोज जर माझी सकाळची फ्लाईट असेल तर मी नेहमी एक टाईमचं डबा मी घरनं बनवून नेते. ब्रेड सँडविच, तिखटामिठाच्या पुऱ्या वगैरे जे पण काही असेल, एक टाईमचा टिफिन माझा घरनं येतो. बिकॉज ते तुमचे पैसेही वाचतात, प्लस तुम्हाला काही नाही मिळालं तर ॲटलिस्ट काहीतरी खायला असतं. आणि खाकरा, परमनंट ट्रॅव्हल थिंग की खाकरा माझ्याकडे नेहमी असतो. देन त्याच्यानंतर जी काय म्हणतात वॉशरूमची जी बॅग आहे ती सेपरेट असते माझी. त्याच्यामध्ये मी हे असं काइंड ऑफ हे घेतलेलं आहे की ज्याच्या आतमध्ये छोटंसं असं कोलगेट आणि माझा ब्रश असतो, आणि याच्यात एवढंच असतं. सो मी एवढं याच्यामध्ये कॅरी करते. आणि ही जी वॉश बॅग आहे याच्यामध्ये ते असतं. सो या पूर्ण वॉश बॅगमध्ये काय काय ते दाखवते. फ्यू थिंग्स फॉर मेकअप, मॉइश्चरायझर, कॉम्पॅक्ट कंगवा, देन फेस वॉश. हे मी छोटेवाले आणि ट्रान्सपरंट याच्यासाठी घेतले की तुम्हाला सिक्युरिटी चेक इनमध्ये काही प्रॉब्लेम येत नाही. सो आय कॅरी दीज. सो एका याच्यामध्ये फेस वॉश आहे, परफ्यूम, सनस्क्रीन, बिकॉज मॉइश्चरायझर मी तो वाला यूज करते. देन हेअर सिरम, बिकॉज माझे हेअर एवढे फ्रीज आहेत की मला याची गरज पडते. व्हाईट वेब्स, लिप बाम, एक्स्ट्रा क्लिप्स,
रबर वगैरे, एक्स्ट्रा वॉच आणि लिप बाम अँड लिपस्टिक. सो अशा पद्धतीने माझी ही एक बॅग, ती छोटी एक बॅग, आणि या बॅगमध्ये सगळं म्हणजे 2 दिवसाचं पूर्ण ट्रॅव्हलचं पॅक होऊन जातं. सो तुम्ही रायनार थ्रू जात किंवा तुम्ही बजेटमध्ये फ्लिक्सबस यूज करत असाल, स्टील तुम्ही कमी याच्यामध्ये पॅक करू शकता. आणि यू विल थँक मी फॉर दिस वन, बिकॉज जेव्हा पण तुम्ही दुसऱ्या दिवशी चेकआउट करता, ती बॅग पाठीवर कॅरी करणं म्हणजे खूप जड जातं, बिकॉज तुम्हाला खूप साऱ्या प्लेसेस कवर करायच्या असतात, खूप साऱ्या गोष्टी बघायच्या असतात आणि ते कॅरी करणं खूप अवघड आहे. जेवढी तुमची बॅग लेस हेवी आहे, तेवढं तुम्हाला चालायला इझी आहे, बिकॉज ईच अँड एव्हरी ट्रिप मी 15 ते 30,000 स्टेप्स चालली आहे, म्हणजे 15 ते 30,000 इन बिटवीन दॅट. सो तुम्ही विचार करा की दिवसभर ते एवढं हेवी बॅग कॅरी करणं खूप अवघड आहे. सो इट्स बेटर की तुम्ही हे करू शकता. आणि काय म्हणतात, ॲज अ सोलो ट्रॅव्हलर आय वुड सजेस्ट की जर तुम्ही रात्रीचं कुठेही जात असाल, इन्स्टेड ऑफ थिंकिंग बजेट अँड एव्हरीथिंग, जस्ट बुक अ कॅब. बिकॉज रात्री इन जनरलच इकडे 8 नंतर तुम्हाला खूप कमी प्लेसेसवर लोक मिळतात, जर फक्त सिटी सेंटर असेल तर. आणि काही काही कंट्रीजमध्ये तर सिटी सेंटरमध्येही लोक नसतात. सो रात्रीचे कॅब बुक करणं इज व्हेरी गुड ऑप्शन. ऑलवेज चेक फॉर लाईक अ पब्लिक ट्रान्सपोर्ट की तुम्हाला एअरपोर्ट टू सिटी सेंटर आहेत का, जर तुम्ही डेमध्ये जात असाल तर, बिकॉज ते खूप चीपर असतात ॲज कम्पेअर टू बुकिंग अ कॅब इन अ डे. नाईट यू कॅन डेफिनेटली बुक कॅब, बट डेसाठी तुम्ही पब्लिक ट्रान्सपोर्ट यूज करा. आणि हॉस्टेल्स आर मच चीपर, बट समटाईम्स काही एअरबीएनबी खरंच चांगले असतात. आणि एअरबीएनबी मी प्रेफर याच्यामुळे करते बिकॉज आय कॅन गेट फ्यू थिंग्स फ्रॉम सुपर मार्केट अँड आय कॅन कुक. कारण की मी जसं म्हटलं तसं व्हेजिटेरियन गोष्टी खूप ठिकाणी मिळत नाहीत, मग त्यामुळे ते बेटर पडतं की जस्ट सुपर मार्केटमधनं गेट अ पास्ता, गेट अ चीज सॉस, हिट इट अँड ईट इट, जस्ट फिनिश. सो त्यामुळे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. आणि तुम्ही पॅकिंग करताना काय पॅक करता आणि मी केलं पाहिजे ते देखील सांगा. प्लस डोंट फॉरगेट टू कॅरी अ लॉक. जे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, मी विसरून गेले की तुमची बॅग झिपमध्ये पॅक असणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. बिकॉज खूप ठिकाणी खूप म्हणजे सिटी सेंटरच्या अराउंड पिक पॉकेटर्स असतात. सो विदाउट युअर फोन, विदाउट युअर पासपोर्ट, यू आर नथिंग इन युरोप. सो डोंट फॉरगेट टू कॅरी देट. आणि क्रॉस बॉडी बॅग जी असते जी छोटीवाली, ती पण. सो जे पिक पॉकेटरपासून वाचण्यासाठी हे खूप छान ऑप्शन्स आहेत. सो दॅट्स इट फॉर टुडेज व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.